आमच्या शास्त्रीनगर मराठी शाळेतल्या या माजी विद्यार्थिनी आहेत, आमच्या गोड विद्यार्थिनी आहेत. छोट्या छोट्या होत्या त्यावेळेला, छोट्या छोट्या होत्या, आता मोठ्या झाल्या, लाजतात खूप आणि हसतात खूप. तर ही माझ्या बाजूला आहे, ही सिद्धम्मा आहे, सिद्धम्मा सुरेश कोळी. आणि ही आमची छोटी आहे कावेरी शंकर येल्लूर. कावेरी शंकर येल्लूर ह्या दोन्ही विद्यार्थिनी. आता ही 10वीला आहे. तू कितीला आहे? 10वीलाच आहे. कोणत्या शाळेत? BSला. छान. आणि तू? चंडीस कॅम्प म्हणजे BMC मराठी. ओके, काय हरकत नाही आहे. तर दोन्ही शाळेमध्ये आपले चांगले सहकारी आहेत, शिक्षक चांगले आहेत. तुम्ही अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं आता 10वीची परीक्षा ही तुमच्या आयुष्याची. आईस्क्रीम कोण खात आहे? हां बस. तर 10वीची परीक्षा ही तुमची तू इकडे आहे बरं. हां बस. हां, 10वीची परीक्षा ही तुमच्या आयुष्याची पहिली परीक्षा आहे, सुरुवात आहे. छानपैकी तुम्ही अभ्यास करा, फ्रेश राहा, आनंदी राहा. परीक्षेचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि समजा बाय मिस्टेकली समजा काही त्या परीक्षेमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही रिझल्ट आला तरीसुद्धा खचून जायचं नाही, घाबरून जायचं नाही. कारण जरी काही सब्जेक्ट रिझल्ट आला तरी पण त्याच्याबरोबर आयुष्य संपतं असं नाही. दुर्दैवानं तुला माहिती आहे का, आपल्या वर्गामध्ये एक मुलगी होती, ती हिमवर्षा. कळलं तुला? हिमवर्षा आठवली का तुला मुलगी? हिमवर्षा विकास कांबळे. तिने काय केलं? आपल्या मला वाटतं तुमच्याच वर्गात नाही, ती तुमच्यापेक्षा खूप अगोदरची. तुम्ही आत्ता 10वीला आहात, ती आत्ता लास्ट इयरला आहे, 15वीला. तिचे फक्त पप्पा तिला रागवले, मोबाईलच्या कारणावरनं तिला पप्पा रागवले. हिमवर्षा विकास कांबळे. पण दुर्दैव बघा मुलीचं, त्या मुलीने वडिलाचा राग मनात धरला आणि आयुष्य संपवलं. हे फार 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 वाईट गोष्ट झाली. पण ही वाईट गोष्ट झाली म्हणजे तिने तिची मानसिकता तशी का केली? म्हणून माझ्या 2 बाळांना हे सांगायचं आहे, तुम्ही अभ्यास करा, प्रयत्न करा. काही पर्यायानं यश अपयश कमी असतं आलं तरी घाबरू नका. आयुष्य मात्र एकदाच आहे आणि ते किमती आहे, मौल्यवान आहे. त्याची तुम्ही काळजी राखा. हां, खूप गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. सर महेश येतो का शाळेत भेटायला? आता ते मला माहित आहे. यश